गेलं गेलं, माझ्या बदलीचं आणि बढतीचं कारण गेलं. मी माझ्या स्वतःच्या हाताने घालून नेलं. मास्तर मास्तर ओ का नेऊन दिला तुम्ही कॉम्प्युटर? सर काय ते टोनरवाल्याचा फोन आलता. तो टोनर घेऊन येऊ का म्हणून विचारत होता. काय सांगू त्याला? हे बघ, त्याला म्हणावं तो टोनर घेऊन ये आणि घाल माझ्या डोक्यात. बर हे बरोबर आहे काय? त्याला म्हणावं नकोय तो कॅन्सल करून टाक. अरे इथं कॉम्प्युटर नाही, प्रिंटर नाही आणि तो टोनर कशात घालतोस? नकोच म्हणणार होते मी, पण तो इतका मनस्वी आहे ना ग. त्याच्या डोळ्यात बघितलं ना की लहान मुलंच दिसतं. मग त्याला नाही म्हणणं, त्याचं मन मोडणं ना कठीण जातं. लईच डोळ्यात बघायला लागलीस ग राणा दादाच्या. गप ग. आणि त्याला अरे तुरे करायला लागलीस ती कधी बस ना ग? राग आल्यापासून. पण मग आता गेलाय ना वर राग, मग आता कर की त्याला आवाज जाओ. गप ग. पण तुझंच बरोबर होतं. माझाच जरा गैरसमज झाला आणि त्याचा त्रास त्यांना झाला. पण आता मी ठरवलंय जास्त संपर्कातच राहायचं नाही, म्हणजे त्यांना त्रासच होणार नाही. भादू, मॅडम तिकडे 5वीच्या वर्गात कॉम्प्युटर परत आलाय. तो घे आणि हेडसरांच्या टेबलवर नेऊन ठेव. कॉम्प्युटर परत आला? हेड सर, कॉम्प्युटर परत आला. चल. पण मला एक कळत नाही पाठकबाई, तुम्ही मला का विचारत नाही हे सगळं आणताना? म्हणजे मी नेऊन ठेवायची आणि तुम्ही घेऊन यायची का ही बॅग? हो, तुमच्या या कॉम्प्युटरमुळे माझा वाड्यावर सत्कार झाला ना त्या दिवशी, आणि आता नोकरी जायची वेळ आली आहे. खाली मान घालून काय उभे राहताय? मला सांगा, कुठून आणला हा कॉम्प्युटर? राणाजींनी दिला शाळेसाठी. राणा दादा नाही? पण मला सांगा, कशावरून गायकवाडांच्या इच्छेनं आणि परवानगीनं आलाय हा? मग काय मी चोरून आणलाय का? नाही तर असा कसा येईल वाड्यावर ना इथे? जास्त शहाणपणा करायचा नाही. इथे हेडसर कोण आहे, मी की तुम्ही? मग माझा मान राखायचा. शाळेत जायचं म्हटलं की भ्याच वाटते. त्यात पाटकबाई आल्यात शाळेत. काय? हा, कुठं काय? काय नाही. मला सांगा, कॉम्प्युटर राणा दादानं दिला, याला पुरावा काय आहे तुमच्याकडे? अहो, मी खरंच सांगतेय सर. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.